हॅलो स्टुडंट्स, DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलात, आपल्या ह्या बोर्डाच्या पुस्तकातले जे न्यू सिलेबस आलेला आहे ह्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स असे आहेत जे तुम्हाला एक्झाम्सला धोका देऊ शकतात. यस, खूप सारे स्टुडंट्स जे की कॉन्स्टंटली त्या पुस्तकातले प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करत असतात, बट एक्झामला जे प्रॉब्लेम्स येतात हे याच पुस्तकीतून येतात. खूप सारे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी या पुस्तकातून येतात, बट अमाऊंट वगैरे चेंजेस असतात. त्यातल्या त्यात काही प्रॉब्लेम्स असे आहेत जे की खूप सारे स्टुडंट्स इग्नोर करतात किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्या प्रॉब्लेमकडे जास्त लक्ष देत नाहीत. बट हेच प्रॉब्लेम येऊन तुमच्या एक्झाममध्ये 3 ते 4 मार्क्स सहज घेऊन जातील आणि मग ते पेपर झाल्यानंतर तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय दुसरं तिसरं काहीच राहणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा सगळ्या प्रॉब्लेमची लिस्ट पाहायची आहे जे की प्रॉब्लेम्स तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात आणि आल्यानंतर तुमचे मार्क्स कट होतील. सो विदाउट वेस्टिंग टाइम फटाफट आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. हातला जो पहिला प्रॉब्लेम आहे हा तुमच्या पुस्तकीतलं जसं की तुम्ही पाहू शकता, पार्टनरशिप फायनल अकाउंटचं प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2 आहे. मितेश आणि मंगेशचं ह्याच्यामध्ये सर्वात जास्त ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत आणि प्लस ह्याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिटवर तुम्हाला कमिशन सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मी तुमच्यापैकी प्रत्येक स्टुडंटला रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ एक वेळेस तुम्ही नक्की पूर्णपणे पाहायचा आणि प्रॉब्लेम पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो पण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा आहे. आपण चॅप्टर वाईज एक एक पाहत जाणार आहोत. हा सन आणि मूनचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट वगैरे ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. फक्त तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट असं काहीतरी प्रिपेअर करायचं आहे, जे की युजली स्टुडंट जे की वर्षभर प्रॅक्टिस करतात, ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, करंट अकाउंट अशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात. बट ह्या गणितामध्ये तुम्हाला ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस अकाउंट असं काही तयार करायची गरज नाही. डायरेक्ट बॅलन्स शीट आणि करंट अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट, करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा पद्धतीने तयार करायचं. सो एक वेळेस हा प्रॉब्लेम नक्की कव्हर करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो इथे जसं की तुम्ही पाहू शकता, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मधलाच एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पार्टनरचे नावं दिलेले आहेत, सुचेता अँड गायत्री. ह्या प्रॉब्लेममध्ये एक हिडन ॲडजस्टमेंट आहे जे की खूप साऱ्या स्टुडंटला हार्ड जाते, ते म्हणजे पार्टनर्स लोन फ्रॉम सुचेता. राईट, व्यवसायानं एका भागीदाराकडून लोन घेतलेला आहे आणि जर लोन्स अँड ॲडव्हान्स रेट ऑफ पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये दिलं नसेल किंवा पार्टनरशिप डीडमध्ये नसेल तर ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट लोन्स अँड ॲडव्हान्सेसवर 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागते, ज्याच्याबद्दल गणितामध्ये मेन्शन केलं नाही. म्हणजे त्या सुचिताच्या लोनवर तुम्हाला 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लोन अमाऊंटमध्ये ते 6% इंटरेस्ट ॲड होऊन दुसरी पोस्टिंग प्रॉफिट लॉसच्या डिअरला जाते. नक्की एक वेळेस पाहून घ्या. किंवा हा जर प्रॉब्लेम तुम्ही इग्नोर केला, दुर्लक्ष केला तर मग चान्सेस जास्त आहेत की तुमचा एक्झाममध्ये आन्सर चुकायचं. कारण ते तुम्ही ॲडजस्टमेंट करा किंवा नको करा, बॅलन्स शीट टोटल इक्वल येणार आहे. फरक फक्त एवढंच आहे, ते 6% कॅल्क्युलेट केलं तर बॅलन्स शीट टोटल योग्य आणि अचूक बरोबर येते आणि जर तुम्ही ते कॅल्क्युलेट करत नसाल तर बॅलन्स शीट टोटल येते पण चुकीची टोटल येते. ऑलराईट, नेक्स्ट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मधले काही प्रॉब्लेम्स आहेत जे की तुम्ही जर प्रॅक्टिस केला नाहीत, व्यवस्थित जर पाहिलं नाहीत एक्झामच्या एक दिवस अगोदर, तर तुम्हाला कुठं ना कुठं नुकसान होणार आहे. त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे प्रणील स्पोर्ट्स क्लबचा. प्रणील स्पोर्ट्स क्लबचा हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन भरपूर साऱ्या ठिकाणी दिलेलं आहे. ॲट फर्स्ट जेव्हा तुम्ही ते प्रॉब्लेम बघता तुम्हाला खूप हार्ड वाटते कारण खूप साऱ्या ठिकाणी सबस्क्रिप्शन दिलेलं असते. बट वन्स एकदा जर तुम्ही ते प्रॉब्लेम व्यवस्थित पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह केलात मग त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेम एवढं इझी प्रॉब्लेम कोणतंच राहत नाही. त्यामुळे मेक शुअर करा की ते एक वेळेस प्रॉब्लेम तुम्ही नक्की करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधलंच आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वरचा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लास्ट इयरचं कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मे बी तुम्ही जर एक्झामच्या एक दिवस अगोदर हा प्रॉब्लेम जर बघितला नाहीत, एक्झाममध्ये असं प्रॉब्लेम आलं तर तुमचं प्रॉब्लेम एक्झाममध्ये बरोबर येते. फरक फक्त एवढंच आहे की जर तुम्ही हा प्रॉब्लेम करून गेलात एक्झामच्या एक दिवस अगोदर किंवा व्यवस्थित परफेक्ट केलात तर एक्झाममध्ये हा प्रॉब्लेमचा आन्सर तयार करत असताना विदिन 15 to 20 मिनिट्स तुमचं पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम होऊन जाईल. बघितला नसाल तर अर्धा घंटा सहज हे प्रॉब्लेम तुमचं घेणार आहे. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम ह्या ओव्हरऑल जे दिलेलं आहे तुम्हाला इथं मोरिया स्पोर्ट्स क्लबचं दिलेलं आहे. मोरिया स्पोर्ट्स क्लबच्या गणितामध्ये इन्शुरन्स, प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे 2000. म्हणजे चालू वर्षीचे इन्शुरन्स आपण मागच्या वर्षी पेड केला होता जे की आपल्यासाठी ॲसेट होतं. बट या वर्षीसाठी हे 2000 आपल्यासाठी काय असणार आहेत, एक्सपेन्सेस असणार आहेत. ह्या गणिताचं मी एक पेमेंट साईड तुम्हाला शो केलेलं नाहीये कारण व्यवस्थित दिसावं म्हणून, कारण गणित खूप लेंदी होतं. बट पेमेंट साईडला एक इन्शुरन्स दिलेला आहे, त्या इन्शुरन्सची पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला होते आणि एक्सपेंडिचरला ते इन्शुरन्स पोस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 2000 ॲड करायचे, दोन्हीची बेरीज करायची आणि मग दोन्हीची बेरीज केल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जे प्रीपेड इन्शुरन्स दिलेला आहे ते त्यातून लेस करायचं आणि दुसरी पोस्टिंग त्याची ॲसेटला करायची. सो ही ॲडजस्टमेंट
खूप साऱ्या स्टुडंटला जमत नाही, कारण ही ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शनची मोस्ट ऑफ ही ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शन म्हणून विचारण्यात येते, बट इथे इन्शुरन्स प्रीमियम म्हणून विचारण्यात आलेला आहे. आता ज्यांचं परफेक्ट आहे त्यांना येते, ज्यांचं परफेक्ट नाही त्यांचे मार्क गेल्यासारखेच आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ह्या चॅप्टरमधलं, जे की तुमचं पुस्तकातलं प्रॅक्टिस प्रॉब्लेम लास्ट आहे, शेवटचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे. विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल लातूर ह्या पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेममध्ये एक ॲडजस्टमेंट जर कोणत्या स्टुडंटला मॅक्सिमम पद्धतीने धोका देत असेल तर ती आहे आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स. ही ॲडजस्टमेंट खूप साऱ्या स्टुडंटला धोका देते, तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाहीत. आणि जेवढेही कॉमर्सचे स्टुडंट हा व्हिडिओ पाहत आहेत, DA2 अकॅडमीची ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करू शकता. ज्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स करायला तर मिळतीलच, त्याचा आन्सरसुद्धा मिळेल. त्याचबरोबर ॲज अ DA2 अकॅडमी टीचर, ॲज अ ओनर, मी आपल्या यूट्यूब चॅनलवर कॉमर्सशी रिलेटेड जेवढेही आपले चॅप्टर्स आहेत, BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा 11वी 12वी, ह्यातल्या प्रत्येक चॅप्टरची व्हिडिओज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि ॲप्लिकेशनवर मिळतील. डिफरंट कोर्सेस मिळतील, त्यासाठी ॲप तर नक्की डाउनलोड करायचं आहे. बट यूट्यूबवर कधी पण सर्च करत असताना जर तुम्हाला काय प्रॉब्लेममध्ये एखाद्या चॅप्टरमध्ये अवघड वाटत असेल, सपोज तुम्हाला ते इश्यू ऑफ शेअर्स अवघड वाटत असेल, तर तुम्हाला यूट्यूबवर सर्च करायचं आहे इश्यू ऑफ शेअर्स बाय DA2 अकॅडमी. प्रत्येक चॅप्टरचं नाव, जेही तुम्हाला डाऊट्स आहेत ते लिहित असताना तिथं बाय DA2 अकॅडमी लावा, तरच तुम्हाला आमचे व्हिडिओज दिसतील. अदरवाईज मग खूप सारे रिकमेंडेशन्स येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला आमचे व्हिडिओ दिसणार नाही, मे बी दिसणार नाही, राईट. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की बाय DA2 अकॅडमी लावायला विसरायचं नाही. त्यानंतर हाच प्रॉब्लेम नक्की एक वेळेस करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो ॲडमिशन ऑफ पार्टनरमधला प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करत असताना ॲज अ बेस कॅपिटल म्हणून तुम्हाला ओल्ड पार्टनर्सचं घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, न्यू पार्टनर ह्या प्रॉब्लेममध्ये आलिया नावाची न्यू पार्टनर ॲड व्हायली. ओल्ड पार्टनर्स आहेत भावेश आणि चंद्रा. तर ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचे. ॲडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करत असताना ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ॲज अ बेस्ट कॅपिटल म्हणून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहेत, तर मी तुम्हाला ॲडवाईस करेन हा प्रॉब्लेम नक्की एक वेळेस करा. खूप साऱ्या स्टुडंटला हा प्रॉब्लेम अवघड जाते. ओके, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, 12वीचे स्टुडंट असाल, तर नक्की तुम्ही यूट्यूबवर सर्च करत असताना तिथे एक माईकचं ऑप्शन असतं, राईट. म्हणजे व्हॉइस कंट्रोल थ्रू तुम्ही सर्च करू शकता. तर तिथे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून भावेश चंद्रा आलिया प्रॉब्लेम ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणून जेव्हा म्हणता तेव्हा यूट्यूबला डायरेक्ट पहिले व्हिडिओ DA2 अकॅडमीचे दिसते, नक्की ट्राय करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा ॲडमिशन ऑफ पार्टनरचाच प्रॉब्लेम आहे, आदिल आणि समीरचा. ह्याच्यामध्ये न्यू पार्टनर जो ॲड व्हायला आहे, न्यू पार्टनर जसं ॲड चेक करू शकता, राजू नावाचा न्यू पार्टनर ॲड व्हायला आहे. तर राजू पण ह्याच्यामध्ये गुडविल आणायला आहे, राईट. 15,000 रुपये गुडविल आणायला आहे. आणि अगोदरपासून व्यवसायामध्ये गुडविल 12,000 रुपये आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये काय काय होते, ओल्ड गुडविलची ट्रीटमेंट काय होते, न्यू गुडविलची ट्रीटमेंट काय होते. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सची जर्नल एंट्री, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर्नल एंट्री, अनडिस्ट्रीब्युटेड लॉस आहे त्याची जर्नल एंट्री. पुन्हा इथं जनरल रिझर्व, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व, हे सगळ्या गोष्टी या प्रॉब्लेम्समध्ये दिलेल्या आहेत. मी तुमच्या सर्व स्टुडंटला रिक्वेस्ट करेन की हा प्रॉब्लेम तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा ॲडमिशन ऑफ पार्टनरचा. कारण ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या गणितामध्ये जे पण सगळ्या गोष्टी लागतात, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेंड, प्रॉफिट लॉस अकाउंट, जनरल रिझर्व, ओल्ड गुडविल, न्यू गुडविल, ते पूर्णच्या पूर्ण हा गणितामध्ये आहेत. आणि मुलांना एक्झाममध्ये धोका देण्यामध्ये हा प्रॉब्लेम नंबर 2 वर आहे. नंबर 1 वर कोण आहे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहितीच आहे, ऑलराईट. त्याच्यानंतर तर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो ॲडमिशन ऑफ पार्टनरचाच आहे, रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा आहे. त्याच्यामध्ये चेक करू शकता, नाना नानी हे कंटिन्युइंग पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स होते, ऑल पार्टनर्स. सोना नावाची एक पार्टनर रिटायरिंग व्हायली, राईट. तर आता ह्या गणितामध्ये जसं की तुम्ही इथे चेक करू शकता, न्यू पार्टनर जे पार्टनर रिटायर होत असताना तुम्हाला त्याचं कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट करायचं आहे, त्याचं गुडविल त्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, त्याचं कोणत्या रेशोनं करायचं, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही एक वेळेस नक्की व्यवस्थित सॉल्व्ह कराल. ओके, त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम आहे तो रिटायरमेंटचाच आहे. शहा, लोढा अँड ढोले ह्या गणितामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे DA2 अकॅडमीचे स्टुडंट पाहत असतात त्यांना माहीत आहे. C1 प्लस एक्स्ट्रा काय असते काय नाही ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर रिटायरमेंट ऑफ पार्टनरची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो मेक शुअर कराल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की एक वेळेस पाहून घेताल ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमशी रिलेटेड. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स जे मी याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ह्याची लिंक तुम्हाला कुठे भेटेल,
एंडला मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. हा डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिस प्रॉब्लेम लास्ट आहे डेथ ऑफ पार्टनरचा. ह्याच्यामध्ये ही जी ॲडजस्टमेंट आहे लास्ट, ती खूप साऱ्या स्टुडंटला कन्फ्यूज करते. ॲक्च्युअलमध्ये हे काही नाहीच आहे, बट ॲट फर्स्ट जेव्हा तुम्ही हा प्रॉब्लेम वाचता त्यावेळेस खूप वेळेस एकदम भीती भरते, एकदम नर्वस होऊन जातात मुलं की आता कसं करायचं. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन नक्की ते प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर अंडर व्हॅल्युएशन आहे, ओव्हर व्हॅल्युएशन हा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, गुडविल आहे, भरपूर सारे गोष्टी आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायचा आहे डेथ ऑफ पार्टनरचा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे डिझोल्युशनचा आहे, नेर्ले पाटीलचा प्रॉब्लेम आहे. डिझोल्युशनच्या गणितामध्ये भरपूर वेळेस काय होते की समटाइम्स एखादा ॲसेट असेल तर त्या ॲसेटच्या ओव्हरऑल व्हॅल्यूपैकी 50% व्हॅल्यूचं एक ॲसेट पार्टनर टेकन ओव्हर करते आणि त्या 50%चा ॲसेट त्याने 40%ला टेकन ओव्हर करते. राहिलेलं 50%चा ॲसेट बिझनेस 35%ला रिअलाइज करते. आता असे जे कन्फ्युजिंग गोष्टी आहेत हे सगळ्या नेर्ले पाटीलच्या गणितामध्ये आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही एक वेळेस ते प्रॅक्टिस करून घ्या. नेक्स्ट त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम आहे संगीता, अनिता आणि स्मिताचा प्रॉब्लेम आहे, जे की त्यांचं डिझोल्युशन जे झालेलं आहे ते ओव्हरऑल म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिझोल्युशन झालेलं आहे. सो तुम्ही हा प्रॉब्लेम नक्की एक वेळेस प्रॅक्टिस करा, तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे. राईट, त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम डिझोल्युशनचा आहे. हा प्रॉब्लेम डिझोल्युशनच्या प्रॉब्लेममध्ये जनरल एंट्रीज जर आले तर समजून घ्यायचं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम करायला नियर अबाउट 20 to 25 मिनिट्स लागणार आहेत. व्हाय सर, जनरल एंट्रीज तर किती सोपे असतात, बट जनरल एंट्रीज सोपे असतात. सन्ड्री ॲसेट्स, बॅलन्स शीटचे ॲसेटचे सगळे ॲसेट्स पाहायचे, जनरल एंट्री करायचं, सन्ड्री लायबिलिटीज पाहायचे, जनरल एंट्रीज करायचं, आरडीडी पाहायचं, जनरल एंट्री, जनरल रिझर्व्ह पाहायचे, जनरल एंट्रीज करायचं. बट रिअलायझेशनचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर जनरल एंट्री करायची असेल, रिअलायझेशन अकाउंटला प्रॉफिट झालं की लॉस झालं, तर सर्वात अगोदर तुम्हाला जनरल एंट्रीज करण्याच्या अगोदर वर्किंग नोटमध्ये रिअलायझेशन अकाउंट काढायचं आहे, रिअलायझेशनचं प्रॉफिट लॉस फाइंड आउट करायचं आणि मग नंतर तुम्हाला काय करायचे, जनरल एंट्रीज करावे लागतील. त्यामुळे तुम्हाला जनरल एंट्रीज करण्यासाठी जर 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागेलच, जर 12-15 असतील तर. बट रिअलायझेशन अकाउंटचं प्रॉफिट लॉस फाइंड आउट करण्यासाठी, त्याची वर्किंग नोट कंप्लीट करण्यासाठी सुद्धा जनरल एंट्रीज तुम्हाला करावे लागतात. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की हा प्रॉब्लेम नक्की एक वेळेस प्रॅक्टिस करा आणि टाइम लावून प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही बेनिफिटमध्ये राहताल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे हा बिल्स ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम आहे. वन ऑफ द फेवरेट प्रॉब्लेम ऑफ माइंड, कारण हा प्रॉब्लेममध्ये एन्डॉर्समेंट बिल झालेला आहे आणि डिस्काउंट पण सिच्युएशन आहे. डिस्काउंट अलाउड करून डिस्काउंट पुन्हा रिवर्ट करून ॲडजस्ट करण्यात आलेला आहे. एन्डॉर्समेंट बिल डिझॉनर झाल्यानंतर जो एन्डॉर्सी होता त्याला पैसे देण्यात आलेले आहेत. हे सगळे सगळे गोष्टी ह्या प्रॉब्लेममध्ये आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा सेम प्रॉब्लेम तुम्ही गणित पूर्ण करत असताना ड्रॉवरच्या पुस्तकातले, ड्रॉवीच्या पुस्तकातले, एन्डॉर्सीच्या पुस्तकातले तिघांच्याही पुस्तकातले जनरल एंट्रीज करायचे आणि तिघांच्याही पॉईंट ऑफ व्ह्यूने लेजर अकाउंट्स तयार करायचे, जेणेकरून असं जर प्रॉब्लेम आला एक्झाममध्ये तर तुम्ही त्याला बेधडकपणे फेस कराल. आणि ह्या टोटल प्रॉब्लेममध्ये तिघांच्याही पुस्तकात जनरल एंट्रीज केलात तर टोटल 4 लेजर अकाउंट निघतात. टोटल किती लेजर अकाउंट निघतात? 4 लेजर अकाउंट निघतात. राईट, जर तुम्हाला माहीत झालं असेल कोणते 4 लेजर अकाउंट निघतात तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला एक्झॅक्ट समजेल की असे किती जण आहेत की ज्यांना 4 लेजर अकाउंट्स माहीत झालेले आहेत की कोणते कोणते निघतात ते. त्याच्यानंतर जसं की तुम्ही स्ट्रीमवर पाहू शकता, हा आणखी एक बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम आहे. बट ह्याला प्रॉब्लेम न म्हणता ह्याला आपल्याला नाव द्यावं लागेल कॅल्क्युलेट द फॉलोविंग. जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येतात ना, कॅल्क्युलेट द फॉलोविंग, तर तिथला क्वेश्चन आहे. आता कॅल्क्युलेट द फॉलोविंगमध्ये इथे चेक करा, जे की मी गॅरंटीड लिहून सांगतो, जेवढे स्टुडंट यावर्षी अटेम्प्ट करणार आहेत 100 पैकी 98 स्टुडंटचं ते आन्सर चुकणार आहे. फक्त 2 स्टुडंट असे असतील की ज्यांचं ते बरोबर येईल, ज्यांच्याजवळ कॅल्क्युलेटर वगैरे असेल. कारण जर तुम्हाला वैदिक मॅथ वगैरे येत नसेल तर मग ते तुम्हाला असं कॅल्क्युलेट करू शकत नाही. आता इथे चेक करा, गणेश ड्रॉज अ बिल फॉर ₹40,260. गणेशनं 40,260चं बिल तयार केलेलं आहे. किती तारखेला? 15 जानेवारीला फॉर 50 डेज. 50 दिवसासाठी त्यानं बिल तयार केलेलं आहे. ही डिस्काउंटेड द बिल, त्यानं ते बिल डिस्काउंटेड केलं बँक ऑफ इंडिया सोबत 15%. तर आता कॅल्क्युलेट करत असताना जर 2 महिन्याचा अनएक्सपायर्ड पिरियड असेल, 3 महिन्याचा अनएक्सपायर्ड पिरियड असेल, तर सरळ सरळ आपण काय करता, 40,260 गुणिले 15/100 गुणिले 3 महिन्याचा अनएक्सपायर्ड पिरियड असेल तर 312, 2 महिन्याचा असेल तर 212 करता. बट इथं पिरियड किती दिवसाचा आहे? 50 दिवसाचा आहे. तर तुम्हाला आन्सर करत असताना 50/365 किंवा 50/364 करायचं आहे, तरच तुमचा आन्सर इथे कॅल्क्युलेट करून पहा तुमचा आन्सर यायलाय का.
ओके, लीप वर्ष असेल तर 1 दिवस कमी होते, लीप वर्ष नसेल तर मग 1 दिवस वाढते. ते बेसिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम आहे. इश्यू ऑफ शेअर्स हे तुमच्या पुस्तकातला 15वा प्रॉब्लेम आहे, जे की खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम पैकी एक आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केला नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही. सो एक्सपेक्टेड असेल तुमच्याकडून की प्रॅक्टिस करा. इश्यू ऑफ शेअर्स हा असा चॅप्टर आहे की जेव्हा ते चॅप्टर तुमच्या ट्युशनमध्ये चालू असतं, कॉलेजमध्ये चालू असतं, डेली बेसिसवर तुम्ही 1-2 गणित सर शिकवत असतात, त्यावेळेस एकदम फुल कॉन्फिडन्स असते. बट जसं 7 ते 8 दिवसाचा गॅप पडला त्याच्यानंतर जरी तुम्हाला प्रॉब्लेम दिलं तर गॅरंटीड सांगतो मी, जे स्टुडंटची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांना गरजेपेक्षा जास्त टाईम लागेल, आणि ज्या स्टुडंटचं प्रॅक्टिसच नाही आहे 101% त्यांना सुधारणारच नाही. त्यांना मागची पुस्तके काढून पाहावे लागतील. जर तुमच्या क्लासमध्ये इश्यू ऑफ शेअर्स जर मागच्या 4-5 दिवसात संपला असेल तर नक्की तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की दिवसातून एक ना एक वेळ असं काढायचं 10-15 मिनिटाचं, जिथे तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्सचं एक गणित करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुमचे एक्झाम्स 30 ते 40 दिवसावर आहेत तर तुमचं टार्गेट असलं पाहिजे डेली एक ना एक इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम तुम्ही कराल. वर्स्ट केसमध्ये 2 दिवसातून एक प्रॉब्लेम तर नक्कीच करायचं. ओके, त्याच्यानंतर इश्यू ऑफ शेअर्सचा जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा तुमच्या पुस्तकातला इश्यू ऑफ शेअर्सचा 16वा प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जर्नल एंट्रीज करायचे आहेत कंपनीच्या पुस्तकातले. त्याच्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट सुद्धा तयार करून पाहिजे यायली का, कारण ह्याच्यामध्ये कंपनीने शेअर्स इश्यू केले, त्यानंतर इश्यू केलेले शेअर्स फॉरफिट झाले, फॉरफिट झालेले शेअर्स कंपनी पुन्हा रिइश्यू केली. अशा सिच्युएशनमध्ये काय काय अकाउंटिंग प्रोसिजर होते ते तर तुमचं गणित कंप्लीट करेलच, त्याचबरोबर बॅलन्स शीट सुद्धा कॅल्क्युलेट करून पहा तुमची बॅलन्स शीट टोटल इक्वल येत आहे का ते. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा तुमच्या पुस्तकातला इश्यू ऑफ शेअर्सचाच प्रॉब्लेम आहे. इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम लास्ट, जे की 100 पैकी 75 मुलांचं चुकते जर एक्झाममध्ये आलं तर. जिथंपर्यंत ॲज पर माय नॉलेज की असे प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये येत नाहीत, बट नशीब खराब असेल तर तुम्ही काहीच सांगू शकता येत नाही. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की हा पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही एक वेळेस व्यवस्थित नक्की कंप्लीट करून घेताल. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिले त्यांच्याकडून एक्सपेक्टेड आहे की हा प्रॉब्लेम व्यवस्थित कव्हर करा. आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही DA2 अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथं हा प्रॉब्लेम ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याच्यावर तुमचे सगळे डाऊट्स सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जिथंपर्यंत मला माहिती आहे माझ्या चॅनलवर सगळे मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहे, म्हणजे ज्यांचं अकाउंट इंग्लिशमध्ये आहे बट त्यांच्या कॉलेजेसमध्ये वगैरे शिकत असताना खूप सारे टीचर मराठी वगैरे बोलतात. आता महाराष्ट्रात म्हणजे मराठीत, तर अशांना जर प्रॉब्लेम असतील तर माझ्या यूट्यूबवरचे व्हिडिओज बघा, जिथं पूर्णच्या पूर्ण व्हिडिओज मराठीमधून मी एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे, आता हा प्रॉब्लेम एक्झामला याचे जो चान्सेस आहेत ते बऱ्यापैकी कमी आहेत, खूप कमी आहेत. बट जर तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जर प्रो लेवलला जायचं असेल तर तुम्हाला असे प्रॉब्लेम्स यायलाच पाहिजे. सो हा तुमच्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या पुस्तकातला इलस्ट्रेशन नंबर 6 आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम केल्यानंतर तुमचं पूर्णच्या पूर्ण जे सबस्क्रिप्शनशी रिलेटेड डाऊट आहे ते पूर्णच्या पूर्ण क्लिअर होतं. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की हा प्रॉब्लेम तुम्ही नक्की एक वेळेस सॉल्व्ह करायचा. हे सगळे व्हिडिओमध्ये जे सांगितलेले आहेत हे सगळे त्या प्रॉब्लेमची लिस्ट होती, जे की खूप साऱ्या स्टुडंटला अवघड जायचे चान्सेस असतात. तर हे सगळे प्रॉब्लेमची जे लिंक आहे ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला इकडे तिकडे कुठेच जायची गरज पडणार नाही आहे. तुम्ही त्या डिस्क्रिप्शनवर जाऊन क्लिक करा, तिथे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. आणि जर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एक्झामशी रिलेटेड भरपूर सारा कंटेंट आपल्या चॅनलवर यायला कॉन्स्टंटली, ते पाहत राहायचं आहे. त्याचबरोबर रोज संध्याकाळी DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर रिव्हिजन सिरीज होते एक्झामच्या अगोदर, तर ते रिव्हिजन सिरीज नक्की एक वेळेस पाहायचं आहे. राईट, थँक्यू सो मच वेळात वेळ काढून व्हिडिओज बघितल्याबद्दल. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.